सोडवायच्या याची पण नोंद माझ्या दोन्ही शहरांनी आणि महानगर आपल्या जिल्ह्यांनी घ्यावी। एक मी आपल्याला सीएम साहेबांच्या देखत सांगतो, आता मला योगेश पण सांगत होता, कुणीतरी बातम्या उठवतो आता 26 जानेवारीला 21 जिल्हे जाहीर केले जाणार। एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही। सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे। ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल, परंतु उगीचच कुठल्या तरी बातम्या देऊ नका। काही बातम्या देतात, मला काही बातमी दिली, अरे एकनाथराव शिंदेंनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर, त्यांना काय घेणे देणे मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते। आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची। मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा 10वीची परीक्षा आहे, ती एकुलती एक असल्यामुळे ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं। त्याच्यामुळे ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ। टीव्ही चॅनलवाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाजतो आणि मग ते सांगतात आता असं होणार, आता तसं होणार, आता हे तिथं आमकं काय पुरलंय, आमची शिंका पुरली काय। अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना, राज्याचं भलं कशात आहे। परवा डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी 16 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणतायत। तरुणींना काम देण्याच्या करता ते प्रयत्न करतायत। आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साथ देतोय आणि काहीतरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं का रे अशी बातमी लावली, दादा त्याच्याशिवाय आम्हाला टीआरपी मिळत नाही। अरे तुझा टीआरपी मिळायला वर्षा कशाला पाहिजे, ही कुठली पद्धत। त्याच्यावर जनतेहो ह्या पण गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष ठेवा। मला जाता जाता एक गोष्ट, खरा कार्यक्रम चांगला आहे, सगळं चांगलं आहे, परंतु मुख्यमंत्री महोदय काय होतंय, आपण एवढी मुभा देता। आत्ताच माझ्या देखत तुम्ही योगेशला सांगितलं दोन्ही